साक्षरता जागृतीवर एक नाटक. तर माझं नाव आहे श्रद्धा सुरेश गिराम. माझं नाव आहे उषा सिद्धेश्वर काकडे. तर माझं नाव आहे ओमकार अशोक लहाने. माझं नाव आहे अशोक दामोदर खोसे. माझं नाव आहे वैभव चित्रभूष लहाने. माझं नाव आहे मोमीन दानिश सिराज. माझं नाव आहे वेदांत एकनाथ मगर. माझं नाव आहे साईराम गोविंदराव आदाबे. माझं नाव आहे शिंदे नंदिनी ओमप्रकाश. तर चला मंडळी, आपण हे प्रस्तुत पथनाट्य पाहूया. लक्ष्मी, ए लक्ष्मी, काय वाचत बसली? जाय तिकडे जाऊन भासणं घास. तुला का शिकूनले न मोठं ऑफिसात नाही जायचं, नवऱ्याच्या इथं जाऊन भासणच घासायचे. म्या नाही घासणार, मग आपली परीक्षा आहे उद्या आणि नवऱ्याच्या इथं जाऊन भांडे घासणार नाही होणार मी. अहो बाई, करू दे ना तिला अभ्यास करून उद्या तीच तुमचं नाव मोठं करीन. मास्तरी बाई, तुम्ही शांत बसा. ती काय शिकून काय लय मोठ्या ऑफिसात जाणार आहे काय? हा, जाऊनच दाखविणार आहे. गण्या, तू काय बसला इथं पोरासोबत गप्पा मारी? उठ, शाळा गेला आहे का नाही तुला? जा शाळेत. मी नाही जात शाळेत. अरे शिक, मोठा होय, त्याचीच घालव की आमचे. नाहीतर काय हिरबड दावड उचत बसते त्या पोट्ट्यांसोबत. त्याचं जाऊ द्या. मी काय म्हणते, यंदा लक्ष्मीचा आपण उरकूनच टाकू. तिचा हात पिवळा करायचं म्हणते मी. अगं सरे, तुला वाटते तेवढं सोपं नाही का? त्यासाठी पैका आकडा बघावा लागेल मला. अहो जावं की मग त्या सावकाराकडे, धरावं की त्याचं पाय, फेडू पुन्हा आपल्या परीने त्याचं देणं. काय गरज नाही बाबा त्या सावकाराचं पाय धरायची. म्या शिकून मोठी कलेक्टर होईन, मग करा मग लगीन. हे आहे तू बी आपलं कवाबी लगीन करीत राहती. मला शिकायचं आहे. अगं लक्ष्मी, तू शांत बस. उभं नको आपली बरा तारा करू. मी करतो माझ्या आकारानं. बाय मी तुपला जातो मी सावकाराकडे. होय, जावं. राम राम शामराव. राम राम सावकार. कसं काय येणं केलं आज आमच्याकडे? सावकार, मी म्हणतो यंदा माझ्या लक्ष्मीचं लग्न उरकून टाकावं, तर थोडाफार हातभार लागेल का? काम पडलं तुम्हाला आमचं ध्यान होते. सावकार, काम पडलं तुमच्यासारख्या लोकांचं ध्यान नाही होणार तर कोणाचं ध्यान होणार? बरं बघतो मी मायाचे ना होईन तेवढं. तुमचं काय देणं घेणं असेल तर सांगून टाका सावकार, करतो मी एवढं. मी काय जास्त काय बोलत नाही. लहान तोंडीला मोठा घास घेत नाही. तेवढा वरचा तुकडा द्या मग नावचा करून. बरं सावकार, मी करतो विचार, येतो करून. या मग घरच्याला विचारून. हो येतो सावकार. काय झालं? काय म्हणला तो सावकार? काय म्हणणार सावकार, शेवटी लालचीच आहे तो. तो म्हणतोय वरचा तुकडा लिहून द्या. अहो मग द्यावा की मग. काय नाही देणार माझ्या वाटेत काय? हो वरलं किंवा समजा. गण्या, तू गप्प बस. आम्ही खेळू की आमच्या परीनं. काय नाही देणार, दिवसभर तो नुसता बसलेला असतो जुगाराच्या कट्ट्यावर. तुझं दारूचं येसन आम्हाला आमचं जगण आराम करून टाकेल. नाहीतर काय. दादा येतो मी सावकाराकडनं, देतो अंगठा त्याला. होय, द्यावा. राम राम शामराव. आलात का घरच्याला विचारून? हो राम राम सावकार, आलोच. या बसा. कुठं देऊ सावकार अंगठा? या इथं द्या अंगठा. शामराव आहे का घरात? नाही, त्या सावकाराकडे गेलेत. तुमच्या पोरीनं नाव केलंय तुमचं. काय झालं? काय केलं मग आपल्या लक्ष्मीनं? ऑफिसर झाली तुमची पोरगी. तुमचे दिस बदलून टाकले तुमच्या पोरीनं. ऑफिसर होणार. आज ते दिवस आले, तुमची मुलगी ऑफिसर झाली. अहो जाऊन मग अगोदर तिच्या बापासनी कळवा की तिच्या लग्नापायी तुकडा गहाण ठेवाय गेला ते सावकाराकडं. सावकार, कुठं देऊ अंगठा? हे इथं. ए थांब शामराव, थांब. अंगठा देऊ नको. काय झालं? तुझ्या पोरीनं तुझे दिस बदलून टाकलेत. काय केलं माझ्या पोरीने? ऑफिसर झाली तुमची पोरगी. मग आपली लक्ष्मी ऑफिसर झाली आणि मी आता तिची लेखणी हरवायला बसलो होतो. थांबा बाबा, मी आले आता. आता तुम्ही आणि मी अजून किती दिवस त्रास करून घेणार आहे? ये ग माय लक्ष्मी, आमचं जे सपान माझ्या पोरानं पुरं करायचं ते माझ्या लक्ष्मीनं पुरं केलं ना. आमचं सुखाचं दिस आम्हाला दाखवलं. तर मंडळी, ज्या पद्धतीने आपण प्रस्तुत पथनाट्यामध्ये पाहिलं की ज्या लक्ष्मीला तिची आई घरचं काम करायला लावायची किंवा तिच्या लग्नासाठी ते सावकाराकडे पैसे काढायला जातात, तीच मुलगी शिक्षणाची आवड असल्यामुळं मोठी कलेक्टर होते आणि ज्या मुलाला ते शिकवण्याचा प्रयत्न करतात तो मुलगा सारखा मित्रांसोबत कट्ट्यावरती बसलेला असतो. तर शिकणं हे एक म्हणजे मानवी हक्क आहे आणि तो मुलींनाही मिळाला पाहिजे आणि मुलांनाही मिळाला पाहिजे. तर आपण म्हणजे दोघांनाही सारख्या संधी दिल्या पाहिजे. आम्ही म्हणत नाहीत की मुलांना शिकवूच नका,
पण दोघांना सारख्याच संधी तुम्ही दिल्या पाहिजे. आणि जर आवड असेल मुलींची तर तिलाही शिकवण्यात काय प्रॉब्लेम आहे आणि सावकाराकडे आपण मुलींच्या शिक्षणासाठी जर पैसे काढले तर तिचं खूप कल्याण होऊन तिच्या जीवनाचं सार्थक होईल. लग्नासाठी न काढता, लग्न काढल्यावर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे काय हाल होते मुलींचे. त्यामुळं आधी ज्ञानदान करा, नंतर कन्यादान करा.